मित्रांनो, आता मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ हा 2 देवळांचा असणार आहे. यात रामराज्य मंदिर आणि चतुर्भुज मंदिर यांचा समावेश आहे. रामराज्य मंदिराला एक छोटी कहाणी आहे. मधुकर शहा बुंदेलखंडाचा राजा ह्याने आपल्या राणीला अयोध्येमध्ये रामाची आराधना करण्यासाठी पाठवलं व तिला बजावलं की तू येताना तुझ्या रामाला घेऊन आलीस तर हे चतुर्भुज मंदिरामध्ये मी त्याची प्रतिष्ठापना करेन, आणि जर तू त्यांना घेऊन आली नाहीस तर तू काय ओरछ्याला परत यायचं गरज नाही, तू तिथेच अयोध्येला राहा. पण ती काय रामाला घेऊन येऊ शकली नाही. पण त्यामुळे तिने या नदीमध्ये एक तप आखलं आणि त्या तपामध्ये तिने रामाची आराधना केली आणि रामाला प्रसन्न केलं आणि त्याच्यात रामाची मूर्ती प्रकट झाली. ती मूर्ती तिने आणून या रामराज्य मंदिरमध्ये स्थापना केली, जे तिचं निवासस्थान होतं. कारण तिला तिच्या पतीची आज्ञा होती की तू अयोध्येमध्ये रामाला काय घेऊन आली नाहीस, त्यामुळे तू काय त्याची प्रतिष्ठापना मी त्याच्यासाठी बांधलेल्या या देवळात करू शकणार नाही. आणि त्याने मथुरेला जाऊन स्वतः गायनामध्ये श्रीकृष्णाला प्रसन्न करून घेतलं आणि त्यामुळे त्याची प्रतिष्ठापना मंदिरामध्ये केली. अशी एकूण आख्यायिका आहे. आपण प्रत्यक्ष हे बघून घेऊ. चला तर मग. मित्रांनो, आता आपण रामराज्य मंदिर म्हणजे या मंदिरामध्ये रामाला राजा म्हणून पूजतात, त्याला देव म्हणून पूजत नाही. जेव्हा मधुकर शहा याच्या राणीने रामाला इथे अयोध्येवरनं आणून त्याची स्थापना केल्यानंतर हे तिचं घर होतं राणीचं. तिने स्वतःच्या घरामध्ये रामाची स्थापना केली आणि मधुकर शहा राजाने त्या रामासाठी बनवलेलं हे दुसरं मंदिर, या मंदिरामध्ये फक्त आता विष्णूची पूजा होते, रामाची पूजा होत नाही. रामाला इथे शासकीय सलामी पोलिसाकरवी दिली जाते आणि चक्क जरी मध्य प्रदेशचे गव्हर्नर जरी आले तरी यांना इथे सलामी पोलिसांकडनं मिळत नाही. ती सलामी फक्त या रामालाच इथे मिळते. हा सभोवतालचा परिसर मित्रांनो, आता आपण चतुर्भुज मंदिराच्या पायऱ्या चढत आहोत आणि हे चतुर्भुज मंदिर तुमच्या दृष्टिक्षेपात मधुकर शहा यांचा हा राजा महाल तुम्हाला समोर दिसत आहे. त्यातून चक्क रोजचं दर्शन ह्या मंदिराचं राजा घेत असे. आता आपण
चतुर्भुज मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. कमीत कमी ह्या मंदिराची गेटची उंची 40 फुटावर तरी असावी असा अंदाज आहे. आणि वरती जी गॅलरी दिसते आहे गेटच्या पोरच्या टोकावर, तिथून येणाऱ्या पाहुण्याचं फुलांच्या वर्षावाने स्वागत केलं जायचं. अशा ह्या घुमटाला 2 गॅलऱ्या आहेत. तिथे जाण्यासाठी आतून मार्ग असून तिथून येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत केलं जायचं. तुम्ही पाहू शकता की किती हा विस्तीर्ण असं प्रवेशद्वार. आणि इथे डाव्या हाताला महाबली बजरंगबली यांची मुद्रा बनवलेली आहे. आणि हे मंदिर श्री विष्णूला समर्पित असून राजाने जेव्हा वृंदावनी जाऊन त्याला दर्शन झालं नाही तेव्हा राजाने स्वतः गायन करून त्यांना प्रकट केलं आणि ह्या विष्णूंचं दर्शन घेतलेलं आहे. आणि तेव्हा त्यांनी राणीला सांगितलं की तू आता हा रामाची पूजा करणं सोडून दे, मी तुझ्यासाठी अयोध्येला जाशील तेव्हा रामाला सोबत घेऊन ये. जर तुला रामाला सोबत घेऊन येता आलं नाही तर तू परत काय मोर्चाला येऊ नकोस असं चक्क बजावून त्याने ते राणीची पाठवणी केलेली होती त्या काळी. आणि राणी तेव्हा नदीमध्ये स्नान करायला गेली आणि तिच्याबरोबर रामाला तिला काय आणता आलं नव्हतं. परंतु तिला कोणीतरी येऊन निरोप दिला की तुझा राम तिकडे मंदिरामध्ये आलेला आहे, तेव्हा तू आता हे तप करणं सोडून दे. तिने नदीमध्ये उभं राहून तप धरलेलं होतं आणि नदीतून रामाची मूर्ती प्रकट झाली आणि ती राणीने आणून स्वतःच्या महालात बसवली. त्यालाच रामराज्य मंदिर आता म्हणतात. ते खरं राणीचं निवासस्थान होतं आणि त्यामुळे हे मंदिर राजाने बनवलेलं असूनसुद्धा यात काही राम कधी विसावलेले नाहीत. मित्रांनो, 16th सेंचुरी ही अशी चिंचोळी वाट वरती जाण्यासाठी बनवलेली आहे. अतिशय अवघड अशी चिंचोळी वाट ही ह्या मार्गामध्ये बनवलेली आहे. आणि आता आपण जिथून येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत होते त्या ठिकाणी आपण आता चाललेलो आहोत. आणि इथे मला हे सांभाळून डोक्याला इथे लागू शकतं अशा पद्धतीत तुम्हाला हे इथे पाहायला मिळत आहे. आणि अत्यंत सुंदर असं हे मंदिराचं स्वरूप ह्या इतक्या उंचीवरनं पाहायला मिळणे हे भाग्याचं आहे. इथलं जे स्टाफ आहेत त्या स्टाफला तुम्ही रिक्वेस्ट करून तुम्ही इथे येऊ शकता आणि ह्याचा पाहण्याचा लाभ घेऊ शकता. हे समोर जी गॅलरी दिसते आहे छोटीशी बाल्कनी, तिथून पुष्पवृष्टी व्हायची. जे कोण पाहुणे ह्या मंदिरात दर्शनाला यायचे विष्णूचं दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो, आता आपण समोर राजा महल आणि त्याच्या पाठीमागे असलेला ओरछाचा किल्ला हे दोन्ही एकाच दृष्टिक्षेपात आपण पाहत आहोत. आणि राजाला रोजचं या मंदिराचं दर्शन राजा महलमधनं व्हायचं. मित्रांनो,
ह्या अशा अवघड वाटेने तुम्हाला कमीत कमी हे 40 फुटाचं अंतर उंची गाठावी लागते. अतिशय चिंचोळी वाट आणि अरुंद अशी हाईट, त्यामुळे डोकं सांभाळून तुम्ही ही मार्गक्रमण करायचं आहे. आता तुम्हाला कदाचित इथे काहीच दिसत नसेल तरी मी ज्या वाटड्याला सोबत घेऊन आलो आहे त्याच्याकडे ही टॉर्च असल्याकारणाने हा थोडं बहुत आपण इथे पाहू शकत आहोत आणि याचा आपण लाभ घेत आहोत. मित्रांनो, आता आपण अशा उंचीवर आलो आहोत की जिथे विष्णूचं दर्शन घेण्यासाठी जी कोणी मंडळी यायची खाली त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी ही दास्यांना बनवलेली गॅलरी होती आणि ह्या गॅलरीतून ह्या दास्या त्यांचं स्वागत करायचे. अतिशय रिस्की असं आहे, तरी कृपा करून इथल्या स्टाफला न घेता आपण वरती येण्याचे डेअरिंग करू नये असं मी तुम्हाला आवर्जून सुचवेल. इथे हा जो मदतनीस आहे, आपका नाम? अमित. हा त्यांचा मला ऑफिशियल असा मुलगा भेटलेला आहे की जो आपल्याला हे सगळं दाखवू शकतो. तर मित्रांनो, या अशा काळोखी आणि अरुंद वाट्याने आपण परत आता जवळचा 4था माळा असेल ह्या देवळाचा आणि एक एक पायरी 2-2 फुटाची असल्याकारणाने थोडी अवघड आहे. वयस्कर लोकांनी इथे वर येण्याचा प्रयत्न करू नये असं मी ह्या व्हिडिओद्वारे आपणास सूचित करीत आहे. आणि आपण इथे येऊन जर हे वरचं सौंदर्य पाहिलं तर हे अद्वितीय सौंदर्य पाहण्यास खरोखर वर येणं खूप गरजेचं आहे असं नक्कीच आपल्याला वाटेल. आता आपण चतुर्भुज मंदिराच्या अगदी टॉपच्या टेरेसवर येऊन कळसाचं दर्शन घेत आहोत. कळस इतका सुंदर बांधकाम, परंतु त्यावर आता बऱ्याचशा पिंपळाच्या पण झाडांनी वस्ती केलेली दिसते. तरी मी मध्य प्रदेश गव्हर्नमेंटला सूचित करेल की त्यांनी अशा प्रकारच्या वनस्पतीचं लवकरात लवकर त्याचं हे करावं, काढून टाकाव्या, जेणेकरून मंदिराची स्थिती व्यवस्थित राहील. समोर दिसते ते संतोषी माता मंदिर अतिशय सुंदर आहे. आपण तिथे जाणारच आहोत. आणि हे इथून बाहेर दिसणारं विलोभनीय दृश्य, जिथे आपण आपल्या गाड्या पार्क करून आपण या चतुर्भुज मंदिरामध्ये प्रवेश करते होतो. आता आपण मंदिराच्या टेरेसवर फेरफटका मारत आहोत आणि समोर दिसणारा राजा महल, ओरछा किल्ला याचं दर्शन घेत आहोत. ओरछा किल्ल्याला जाण्यासाठी जो मध्ये ब्रिज आहे, हाच ब्रिज पूर्वी या ओरछा किल्ल्याचं आणि राजा महलचं संरक्षण करायचा. आणि ह्या ब्रिजवरनं शत्रुपक्ष आल्याशिवाय त्यांना किल्ल्यावर कसाही करून ताबा घेता येत नव्हता. ह्या मंदिराचं एक अजून वैशिष्ट्य तुम्हाला मला सांगायचं आहे. इथे काही गिधाडं आहेत आणि ती गिधाडं ह्या मंदिराच्या छतावर वरती आपले घरटी बांधून तिथे
त्यांची ते उत्पत्ती वाढवत असतात. आणि असे माहितीनुसार 117 गिधाडं इथे आहेत असं एकंदरीत चौकशी केल्या असता तिथल्या स्टाफकडनं कळतं.